नमस्कार. सर्वात पहिल्यांदा सर्वांचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सरळ सेवेचे पेपर कधी होतील, जसे की आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास विभाग, त्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर याच मुख्य सेविका यांचे पेपर कधी होतील, डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला पटेल अशी माहिती सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, आता सध्या लेखा कोषागार पदभरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याचे फॉर्म चालू आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या या ठिकाणी आदिवासी विकास विभाग, त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग आणि ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास विभाग, त्याला अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका, या 3 पदांचे पेपर, या 3 विभागांचे पेपर कधी होतील डिटेल्समध्ये बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती सर्व तुम्हाला अपडेट भेटतील. आता या ठिकाणी बघू शकता, आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारी तारीख आहे, हे सर्वांना मान्य आहे. तर बघू शकता 8 फेब्रुवारीला कोणता पेपर आहे? आता या ठिकाणी सध्या पेपर चालू नाहीत. तर 8 फेब्रुवारीला या ठिकाणी जर एखाद्या विभागाचे पेपर असते तर आधीच वेळापत्रक, हॉल तिकीट आले असते. तर 8 फेब्रुवारीला या ठिकाणी कोणता पेपर आहे? RBI JEE पेपर आहे. आणि हे पेपर कोण घेते? IBPS पेपर घेत आहे. 8 फेब्रुवारीला हा पेपर आहे. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही, मुंबई पोर्ट ट्रस्टचा पेपर कधी आहे? 8 फेब्रुवारीला आणि 9 फेब्रुवारीला, हे 2 दिवस पेपर आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचा पेपर आहे. त्याच्यानंतर बघितलं जर 9 फेब्रुवारीला BMCचा पेपर आहे एक. तर या ठिकाणी IBPS घेणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. IBPS घेणार हे 3 झाले. या जागा म्हणजे 8 फेब्रुवारी तारीख बुकिंग झाली, 9 फेब्रुवारी तारीख बुकिंग झाली, हे लक्षात घ्या तुम्ही. आता जर तुम्हाला सांगायचं, आता काल परवा जे काल वेळापत्रक जाहीर झालेले आहे, 8 आणि 9 फेब्रुवारीचे वेळापत्रक बिझी झालेले आहे. त्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागाचे पेपर कधी होणार आहे? 10 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी आणि डायरेक्टली 17 फेब्रुवारी मध्ये 2 दिवस या ठिकाणी बघू शकता. म्हणजे 14 ते या ठिकाणी BMCचे तेथे पेपर आहेत. ते देखील शेड्यूल बिझी होऊन जातं. म्हणजे 17 तारखेपर्यंत हे पेपर आहेत. बघू शकता इथं महिला बाल विकास विभागाचे 11 ते 13 आणि 17 तारखेला महिला बाल विकास विभागाचे पेपर आहेत. त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यानंतर बघू शकता 2 मार्च, 3 मार्च, 8 मार्च आणि 9 मार्च हे पुन्हा या ठिकाणी BMCचे पेपर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर SBI क्लर्क एक्झाम डेट किती आहेत? तर बघू शकता 22 मार्च, 22 मार्च, 27 मार्च, 28 मार्च, या डायरेक्ट 1 महिन्यानंतरच आहे. माझ्या अंदाजित हे 1 महिना जवळजवळ आहेत हे पेपर होण्यासाठी. परंतु सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा या ठिकाणी घेतला, तर आपल्याकडे या ठिकाणी कोणते दिवस या ठिकाणी आहेत? म्हणजे सध्या या ठिकाणी खाली दिवस म्हणजे या ठिकाणी सध्या कोणतेही पेपर या तारखांना नाहीत, त्या तारखांना हे पेपर होऊ शकतात. तर बघू शकता आता 17 तारखेपर्यंत आहेत जे महिला बाल विकास विभागाचे पेपर. तर 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21, 22, 23, 24, 25, 26 म्हणजे बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस. म्हणजे हे 8 दिवस या ठिकाणी खाली आहेत, ब्लँक दिवस आहेत. येथे कोणत्याही दिवशी कोणत्याही विभागाचे पेपर नाहीत. तर या दिवशी पेपर होण्याची 100% शक्यता आहे. सर्वात जास्त शक्यता आहे समाज कल्याण विभागाचे पेपर होण्याची शक्यता आहे. ICDS चे फॉर्म कमी असल्यामुळे फक्त 1 दिवस किंवा 2 दिवसच हे फॉर्म म्हणजे हे पेपर चालतील. ठीक आहे. हे देखील पेपर होऊ शकता. आणि त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाचे पेपर होण्याची शक्यता नाही. MIDCचे पेपर देखील होण्याची शक्यता नाही. सर्वात जास्त शक्यता आहे समाज कल्याण विभाग म्हणजे आणि समाज कल्याण विभागाचे पेपर होण्याची शक्यता आहे. वरील तारखांना, फेब्रुवारी महिन्याच्या या तारखांना समाज कल्याण विभागाचे पेपर होण्याची शक्यता आहे. आणि किंवा ICDS म्हणजेच मुख्य सेविका यांचे देखील पेपर होण्याची शक्यता आहे. आदिवासी विकास विभागाचे पेपर जे आहेत ते या ठिकाणी मार्च मध्येच झालेले बघायला भेटतील. माझं विभागासोबत बोलणं झालेलं आहे. टोल फ्री क्रमांकावरती मी हेल्पलाईन वरती केलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100% पेपर होतील असे सांगितले होते. परंतु या ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे पेपर होणार नाहीत असे सांगितले. आणि फेब्रुवारी मध्ये देखील होण्याची ते पेपर शक्यता नाही. ते पेपर डायरेक्टली तुमचे मार्च मध्ये होतील, हे लक्षात घ्यायचे. आता तुमच्याकडे सर्वात कमी वेळ आहे समाज कल्याण विभाग, ICDS मुख्य सेविका, त्याच्यानंतर लेखा कोषागार, आदिवासी विकास विभाग, सर्व विभागाच्या नोट्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे तुम्हाला सांगून देतो.
आता तुम्हाला या सांगितले की मी परीक्षा कधी होऊ शकतात. आता आपल्याकडे मराठी व्याकरण जर बघू शकता मराठी व्याकरण बघितलं 150 पानांच्या एकदम IMP नोट्स उपलब्ध आहेत. इंग्रजी व्याकरण एकदम 150 पानांच्या IMP नोट्स आहेत. गणित बुद्धिमत्ता एकदम टॉप लेवलचे, ज्याप्रमाणे TCS विचारते, IPPS विचारते त्याच लेवलचे प्रश्न भेटतील. सर्वात महत्त्वाचे चुका होतात IMP GK, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. येथे जर बघितलं तर 3500 प्लस 3500 प्लस चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये भेटेल, एकदम टॉप लेवलचे. आणि लेटेस्ट झालेल्या TCSच्या प्रश्नपत्रिका भेटतील. या तुम्हाला या ठिकाणी समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ICDS आणि या ठिकाणी तुम्हाला ICDS ला संगणकचे देखील प्रश्न भेटतील. सर्व नोट्स एवढ्या कमी किमतीमध्ये कोणत्याही टेलिग्राम ग्रुपवरती आणि युट्यूबवरती तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये नोट्स भेटणार नाही. फक्त 149 मध्ये तुम्हाला नोट्स भेटतील. तुम्हाला काय करायचं आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. आणि कोणत्या समजा पेमेंट पाठवलं 149 आणि मला ICDSच्या नोट्स पाहिजे तर ICDS नोट्स पाहिजेत असं मेसेज करायचा आहे. जर आदिवासी विकास विभागाच्या पाहिजे असेल त्यांचा मेसेज करायचा आहे. अशा कोणत्या विभागाच्या नोट्स पाहिजे आहेत असा मेसेज तुम्हाला करून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF म्हणजे आता काही जर तुम्ही बघितलं नोट्स इकडे टेलिग्राम ग्रुपवरती, युट्यूबवरती जर बघितलं तर त्यांचं ते ॲप्लिकेशन देतात किंवा ईमेल ID वरती नोट्स येतात, परंतु त्या डाउनलोड करता येत नाही, त्यांचे झेरॉक्स तुम्हाला काढता येत नाही. त्यासाठी आपला PDF, आपल्या नोट्स सर्व PDF स्वरूपात तुम्हाला WhatsApp मार्फत भेटणार आहे आणि सर्वांच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकत आहेत, सर्व झेरॉक्स काढू शकत आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि PDF नोट्स नक्की घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.